कुठलं भाष्य करणारे भांडण करतो, आपला वेळ फालतू नाही. त्यामुळे क्षमा करा. इतर गोष्टीला बोलता बोलता येतील तसे येतील, स्वतःहून येणार येऊ नयेत असा प्रयत्न असेल. 83 गीतेत भगवतीचे वर्णन शैली. चित्रवर्ण शैलीतून नटस्थानथस्था विद्यते भक्तज्ञान संन्यस्य भक्तिश्च कथिता स्वयं. भगवान ज्ञानाचे वर्णन करतात तेथे त्यांचे फळ म्हणून भक्तीचे वर्णन करतात. जसे 18-19-55 या श्लोकात ज्ञानाचे प्रकरण आहे, पण ज्ञानाचे फळ म्हणून भगवंताने आपला परम भक्तीची प्राप्ती सांगितली आहे. मद्भक्ते लभते परम. त्याच्याप्रमाणे भगवान जेथे भक्तीचे वर्णन करतात तिथे तिथे फळ म्हणून ज्ञानाचे वर्णन करतात. जसे 10व्या या श्लोकात भक्तीचे प्रकरण आहे, पण तिच्या फळाच्या रूपात भगवंताने ज्ञानप्राप्ती दर्शवली आहे. अज्ञानजम नजम तमहा ज्ञान दीपेन स्वतः. जिथे ज्ञानाच्या साधनाचे वर्णन केले आहे तिथे भगवंताने आपल्या अनन्य अविभाचरणी भक्तीला ज्ञानाचे साधन दर्शवले. जेथे गुणातीत होण्याचे वर्णन आहे तेथे भगवंताने भक्तीला गुणातीत होण्याचा उपाय म्हणून सांगितलं आहे. 14-26 आणि जेथे भक्तीचे प्रकरण आहे ते त्याने तत्वतः जाणण्याचे ज्ञानाचा गोष्ट सांगितले. तात्पर्य: ज्ञानी भक्ती आणि भक्तात ज्ञान आवश्यक आहे, म्हणून ज्ञानमार्ग साधकाने भक्तीचा भक्तिमार्गीय तिरस्कार अनादर करू नये आणि भक्तिमार्ग साधकाने जे ज्ञानाचा आणि ज्ञानमार्गीयांचा निराधार तिरस्कार करू नये. कारण जर ज्ञानमार्गी आणि भक्तिमार्ग एकमेका तिरस्कार निंदा करतील तर त्यांचे साधन सिद्ध होणार नाही. ज्याच्याकडून साधन यांचा तिरस्कार होईल तो त्यांच्या समाधानास बाधक होईल. म्हणून सर्व साधकांनी प्रत्येक साधकाबद्दल सद्भाव ठेवावा, पण त्यातल्या त्यात ज्ञानयोगी भक्त योगादी कोणत्याही साधकाकडे जाणारा विशेष आदर असला पाहिजे. असे केल्याने साधकाची सिद्धी लवकर होईल व भगवंतांनीही कोणत्याही मतखंडन किंवा निंदा न करता आपले मतदर्शन दर्शविले आहे. 18व्यातला 2 व 6 अधिक. गीतोक्त अन्वय व्यतिरिक्त वाक्यार्थ करते. अव्यतिरिक्तोकाभ्याम विषयवस्तू दृढते यदे स्पष्टरूपेण सलंगे गीतयो दृश्येस प्रभू.